सदू. दादू लय दिवसांनी भेटला राव, पण बरं झालं भेटला. चल मी पिक्चर बघायला चाललोय, येतोय का? पिक्चर? कुठला पिक्चर? औकारिका. औकारिका? साऊथ आहे काय? अरे नाही रे बाबा, मराठीच आहे. ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग दिलंय. काय सांगतो? आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे औकारिका. काय सांगतोस? अरे बाबा, सुनिधी चौहान, कैलाश खेर, ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत. क्या बात आहे. अरे तुला सांगतो, सुनिधी चौहान यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. अरे वडिलांचं आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणारं गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा. हे कचरावाल्या, अरे हो ना तुला माझ्या अंगावर उडते दिसतंय का नाही तुला? आयला कचरा करणार तुम्ही आणि मला म्हणताय वय कचरावाल्या. आता काय केलंस तू? अरे त्याला अक्कल पाहिजे ना, माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला? अरे बाबा, आपण केलेली घाण हे लोक साफ करतात, स्वतःच्या कपड्याचा विचार न करता. अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात. संपूर्ण शहर साफ ठेवतात. आपल्यामध्ये आणि रोगराईमध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत. आणि या समाजातल्या खऱ्या हिरोंची कथा म्हणजेच औकारिका सिनेमा. अरे यार सॉरी यार सदू, माझं चुकलं. मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागतो. आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय, चल लवकर. नाही नाही, मला नाही पिक्चर बघायचा आता. का रे? अरे आत्ताच म्हणत होता ना माफी मागतो त्यांची. आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही, तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोंना कडकडीत सलाम देणार. म्हणजेच औकारिका सिनेमा सर्वांना पाहायला सांगणार. कारण मराठी माणसाने एकदा ठरवलं ना तर तो जिद्दीला पेटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या जवळपासच्या थिएटरमध्ये 1 ऑगस्ट पासून औकारिका पाहायला विसरू नका. मित्रा, आता कसं माझ्या मनातलं बोललास, तेव्हा मंडळी लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका चित्रपट औकारिका.